अजित पवारांचा विमान अपघात प्रकरणी रोहित सिंगची पायलट म्हणून चौकशी करण्यात आल्याची रोहित पवारांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार राज्यसभेवर जाणार. सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोर कमिटीची महत्त्वाची बैठक. वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजता चर्चा. भाजपाकडून रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित. ठाण्यातील मोठ्या व्यापाऱ्याला बिश्नोई गँगकडून धमकी. व्हॉट्सअॅपवरती कॉल करत मागितली 10 कोटींची खंडणी. बिश्नोईच्या नावाने बोरिवलीतील ज्वेलर्सला खंडणीची धमकी. बाबा सिद्दीकीप्रमाणे हत्या करण्याचा इशारा. राजूर ते अहिल्यानगर 148 किलोमीटरच्या लॉंग मार्चला सुरुवात. आदिवासी शेतकरी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मोर्चा. देशातल्या माओवादी संघटनेचा प्रमुख देवजीचं मुख्य सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण. माओवादी संघटनेला मोठा धक्का. देवजीवरती तब्बल 10 कोटी रुपयांचं होतं बक्षीस. पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवरती छापा. कारवाईमध्ये 5 आरोपींसह लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पैठणच्या नाथषष्ठी निमित्ताने गोदावरीचं पाणी कमी करण्यात आलंय आणि नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे पात्रामधील पाणी कमी करण्यात आल्यामुळे नदीचं पात्र मोठ्या प्रमाणात उघडं पडलंय. त्यामुळे सोन्या चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी शेकडो महिला आणि पुरुष दररोज नदीपात्रामध्ये हातामध्ये चाळण्या टोपल्या घेऊन उतरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दशक्रिया विधी घाट असून इकडे रोज दशक्रिया विधी पार पडतात. विधीनंतर राख आणि अन्य साहित्य नदीपात्रात विसर्जित केलं जातं. यामध्ये मृत व्यक्तींसोबत ठेवलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू गाळामध्ये सापडतात. त्यामुळे अनेक जण या ठिकाणी सोनं शोधतायत. काहींना अंगठ्या, मंगळसूत्राचे मणी, चांदीचे दागिने अशा वस्तू सापडल्याची माहिती समोर येते. 10 वाजता येतो, 5 वाजता घरी जातो. आम्हाला इथं 500-600 रुपये रोजंदारी आमची निघती आणि त्याच्यावर आमच्या घरचे म्हणजे जगतात बाबा. काय आमच्या मिळतं? सोनं नाणं असं थोडंफार भेटतंय. 500-600-700 रुपयात जातंय ते. त्याच्यातच आमचं सारं होऊन जातंय. बाजार होतोय, हाट होतोय, सारं घरी नेऊन आम्हाला द्याच लागतं. हाताला काय बांधता येते आता? हे चिकट टेप आहे. आता हे लावावं लागतंय का मग खाली जे खडे काचा बिचा राहतात त्याने माणसाला खाली लागावं नये म्हणून हे लावावं लागतंय. आता उतरायचं, घमिलं घ्यायचं, जायचं पाण्यात गेल्यावर चाळायचे खडे बिडे काचा बिचा घुसात्यात बोटात. हे असं लावावं लागते, घुसत नाही. करावं लागतं काहीतरी पोटा पाण्यासाठी. काय इथं बसून जमत नाही ना. मग तेच आपलं जायचं, चाळायचे घमिले, भेटलं 200-400 रुपयाचं तेवढं जायचं. बाजार मिरची हे काहीतरी काही बायनू लागत ते त्याच्यावर जागायचं. या दिंड्या किंवा दुकानं हे लावण्याकरता हे पाणी पूर्ण वाळवण रिकामं करण्यात येतं. पाणी कमी होतं. त्या पाणी कमी झाल्यामुळं यांना ते वस्तू सापडण्यासाठी या नदी पात्रात उतरतात व टोपल्यानी व किंवा चाळणीनी हे त्या वस्तूची शोध घेतात. आणि शोधामध्ये त्यांना कधी चांदी मिळते, कधी सोनं मिळतं, कुठे नाणी मिळते, कुठे जुनी वस्तू मिळतात. त्या वस्तूमध्ये हे परंपरा जानेवारीपासून तर पार उन्हाळ्यापर्यंत हे शोध चालू राहतं. आमचे प्रतिनिधी अविनाश कानडचे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत. अविनाश, खरं तर हे सगळे लोक नदीमध्ये उतरलेली दिसत आहेत. सुरक्षिततेची कशा पद्धतीने काळजी घेतलेली आहे?
नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी कुठलीही सुरक्षेची काळजी तुर्तास तरी या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. खरं तर हा संपूर्ण जो प्रकार आहे, मेलेल्या माणसाच्या राखेतून जिवंत माणसांचा संघर्ष दाखवणारा हा संपूर्ण पट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. संपूर्ण हे चित्र दिसून येत आहे. खरं तर हे संघर्ष आहे हा फक्त सोन्याचा शोध नाही असं म्हणावं लागेल. ज्यावेळेस या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस इतर 8 महिने आम्ही ऊस तोडीसाठी बाहेर असतो, बाहेर राज्यामध्ये असेल किंवा आपल्याच राज्यामध्ये जिथे कुठे ऊस तोडायचं असेल त्या ठिकाणी जातो. मात्र उर्वरित जे 4 महिने आहे किंवा 6 महिने आहेत त्यामध्ये आम्ही कुठलंही काम आम्हाला नाही, काम मिळत नाही. त्यासाठी आम्ही हे काम करत असल्याच्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे कुठेतरी काम नसल्यातून संसाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी हा संपूर्ण त्यांचा खेळ, दररोजचा जीवाशी खेळ आपल्याला या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतोय. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह त्यांना यातून करावा लागतोय. खरं तर या ठिकाणी दशक्रिया विधी होतात आणि दशक्रिया विधी झाल्यामुळे काही लोक त्या ठिकाणी सोनं टाकतात, चांदी टाकतात किंवा इतर काही सुटे पैसे असतील ते टाकतात आणि ते शोधण्याचा प्रयत्न यांच्याकडून होतोय. मात्र हा जीवाशी खेळ आपल्याला या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतोय. कारण ज्यावेळेस पाणी जायकवाडी धरणातून खाली येतं त्यावेळेस गोदावरीमध्ये हे पाणी मोठ्या प्रमाणात असतं. त्यावेळेस खरं तर हे संपूर्ण चित्र कमी प्रमाणात बघायला मिळतं. मात्र आता नाथषष्ठी आहे त्यामुळे गोदावरी सोडणारं पाणी हे कमी करण्यात आलंय आणि तो प्रवाह कमी झाल्यामुळे संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी उतरलेले, शेकडोंच्या संख्येने उतरलेले आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये धोका असा आहे की त्यामध्ये काच असेल किंवा इतर कुठल्या वस्तू त्यांना इजा होऊ शकते किंवा ते गाळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी दुर्दैवी घटना देखील घडू शकते. त्यामुळे आता प्रशासन याकडे कसं बघतं हे पाहावं लागेल. निश्चित. अविनाश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देहू नगरीमध्ये बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गंभीर चित्र समोर आलंय. अवघ्या काही दिवसांमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी लाखो वारकरी दाखल होणार असताना इंद्रायणी घाट परिसरामध्ये कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अस्वच्छता दिसतेय. पवित्र नदीचं पाणी सुद्धा दूषित झाल्याची तक्रार होते आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रशासन नेमकी कोणती उपाययोजना करणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे आणि याच इंद्रायणी तीरावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. स्वच्छतेच्या अनुषंगाने आपण जे काही भाविक येतात तर आपले इंद्रायणी आपण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्या अनुषंगाने जे काही जलपर्णी वगैरे असेल तर ते काढण्याचं काम आपलं चालू आहे. राज्यातील कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्र या भागातील तब्बल 255 मराठी शाळा मागील 2 वर्षात बंद झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पालकांचा वाढता कल इंग्रजी माध्यमांकडे वळल्यामुळे या शाळा बंद पडत असल्याची कबुली सरकारनं लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान कमी पटाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं, गणवेश आणि इतर साहित्य देण्यासह विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान मुंबईमध्ये बंद होणाऱ्या मार्गावरती असलेल्या 57 शाळांपैकी 34 शाळा पश्चिम मुंबई जिल्ह्यातील, 19 शाळा उत्तर मुंबईतील तर 4 शाळा या दक्षिण मुंबईतील असल्याचं स्पष्ट झालंय. मराठी शाळांना आवश्यक भौतिक सुविधा, आर्थिक मदत आणि संच मान्यतेबाबत संरक्षण द्यावं अशी मागणी आता विविध स्तरातून जोर धरू लागली आहे. संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे. विद्यार्थी नाहीत, शिक्षक नाहीत, अशा अनेक कारणांनी बंद होणाऱ्या शाळा हा चिंतेचा विषय बनत चाललाय. शिवना दराडेजी आपल्यासोबत आहेत. काय नेमकं कारण आहे की मुंबईमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मराठी शाळा या बंद होत आहेत? कारणं वेगवेगळी आहेत. सध्याचं तात्कालिक कारण असं आहे की जी संच मान्यता नवीन आली, 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा निर्णय आला, त्यानुसार एका वर्गामध्ये जर 20 विद्यार्थी नसेल तर त्या शाळेला शिक्षक दिलेले नाही, शिक्षक मंजूर केलेले नाही. त्यामुळे शिक्षक मंजूर न केलेल्या 57 शाळा आता बंद होत आहेत. महापालिकेच्या संदर्भात बोललं तर प्रायमरी शाळेला त्यांनी 20 वर्ष अनुदानच दिलं नाही. त्यामुळे मराठी प्राथमिक शाळा मुंबईत उभीच राहिली नाही. पैसे असून सुद्धा आणि बजेट असून सुद्धा पैसे न दिल्यामुळे नवीन मराठी प्राथमिक शाळा ज्या सुरू होत्या त्याही बंद झाल्या, त्यांना अनुदान न मिळाल्यामुळे. त्याचबरोबर अजून एक नवीन विषय समोर आला की बिल्डरनेच एक मराठी शाळा गायब केली आहे. म्हणजे कुठे बिल्डरने शाळा गायब केली, कुठे संच मान्यतेचा परिणाम झाला आहे, कुठे महापालिकेने प्रायमरी शाळांना अनुदान दिलं नाही. त्यामुळे मराठी शाळा उभं करण्याचं कोणी धाडस करत नाही. त्यामुळे झपाट्याने मुंबईमधल्या शाळा कमी होत आहे. मुंबईमध्ये 995 मायनॉरिटी स्कूल आहे, पण मराठी शाळांची संख्या फक्त 337 आहे. त्याच्यापैकी 57 शाळा यावर्षी बंद होत आहेत.
म्हणजे मुंबईमध्ये असलेल्या एकूण 1739 शाळांपैकी फक्त 337 मराठी शाळा राहिल्या, त्याच्यातल्या 57 आता बंद होणार आहे। याला बीएमसीचं अनुदान देण्याचं प्रायमरीचं धोरण जबाबदार आहे, याला बिल्डरांनी शाळा गिळंकृत केल्याचे किंवा शाळांचे प्लॉट ढापल्याची उदाहरणं जबाबदार आहे, याला वेगवेगळ्या माध्यमाच्या आणि बोर्डाच्या भरमसाठ शाळा मायनॉरिटी स्कूलला भरमसाठ परमिशन देणं ही जबाबदार आहे। आणि राज्य सरकारने जे संच मान्यतेचे नवे निकष जाहीर केले त्या निकषामुळे कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना शिक्षक मिळत नाही, म्हणून त्या सुद्धा बंद होत आहेत। ज्या शाळा अस्तित्वात नाही, जिथं विद्यार्थी अस्तित्वात नाही, त्यांची नोंदणी यापूर्वी सुद्धा होत होती। आता संच मान्यतेच्या नव्या नियमांमुळे शिक्षक देण्यामध्ये कुठेतरी सरकार अकार्यक्षम ठरतंय का, की शिक्षकांना इतर ठिकाणी वळवण्यात आलेलं आहे आणि मग इतर माध्यमांच्या शाळांना जास्त पसंती मिळते म्हणून मराठी शाळांना बंद करण्याचं नियोजन? कारण वेगवेगळी आहे। विद्यार्थी नाही असं नाही, विद्यार्थी आहे, पण एका वर्गात 20 नाही म्हणून त्याला शिक्षक द्यायचा नाही। अशा अनेक शाळा आहे मुंबईतल्या आता हायस्कूल की ज्यांना एका वर्गात 20 विद्यार्थी नाही, 18 आहे, 17 आहे, 19 आहे, तिथे 0 शिक्षक मंजूर करायचे। अशा कारणांमुळे 57 शाळा मराठी आत्ता बंद होत आहे संच मान्यतेमुळे। राहिला बीएमसीच्या प्रायमरीला अनुदान देण्याचा विषय, तर 18-19 वर्ष अनुदानच दिलं नाही, त्यामुळे कोण मराठी शाळा उघडणार आहे या ठिकाणी? तर मराठी विद्यार्थ्यांकडून फी पण आकारता येत नाहीये आणि त्याच्यामुळे या धोरणामुळे सुद्धा अनेक मराठी शाळा नवीन उभ्याच राहिल्या नाही आणि ज्या उभ्या होत्या प्रायमरी मराठी स्कूल 27-28 त्या सुद्धा बंद झालेल्या आहे। शिवडीच्या शाळेचं उदाहरण घेतलं तर बिल्डरने एक मराठी शाळा या ठिकाणी गायब केली, हा एक उदाहरण। अशी वेगवेगळी कारणे जबाबदार आहे।